आज विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला शेतीबद्दलची गोष्ट सांगणार आहे. आणि ती तुम्ही म्हणाल की आम्ही तर शिक्षण घेतो. उद्या तुम्ही तहसीलदार कलेक्टर व्हायचे स्वप्न जरी पाहिले तरी तुम्हाला शेतीचा अभ्यास हा काही सुटत नाही. फक्त फरक इतकाच की सामान्य शेतकरी शेतात जाऊन माती काढतो, ओढतो. तुम्हाला देशाची स्वप्न ठरवावी लागतात. म्हणजे अविभाज्य अंग आहे आजकाल ज्ञान म्हणजे. आणि थोडक्या भाषेत जर सांगायचं झालं, आता समजा ही मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट झाली, तिनं IASचा अभ्यास सुरू केला, तर तिला पटकन प्रश्न विचारला जाईल की भारताची एकूण शेती किती आहे. तर ती अंदाजे 14 कोटी हेक्टर आहे. किती आहे? 14 कोटी हेक्टर. आणि जर पुढे कोणी प्रश्न विचारला तर ते म्हणणार की ही सर्व शेती आता मृत झाली. आता मृत झाली म्हणजे काय? तर आपण जे 50 वर्षापासून 75 वर्षापासून रासायनिक खत देत आहोत, त्या खतामुळे ती शेती एकदम दगड झाली, निर्जीव झाली. आणि आता नांगरल्याशिवाय शेती भुसभुशीत होत नाही. आणि शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारच्या लोकांनी अंदाज काढले की पुढच्या 10 वर्षानंतर तुम्ही शेतीत समजा आज एकरी 2 पोते रासायनिक खत टाकत असाल तर त्यावेळेस 10 पोते जरी टाकलं तरीही उत्पन्न येणार नाही, कारण ती आता बिलकुल निर्जीव होत चाललेली आहे. आणि असं हे वातावरण असताना पुढची पिढी काय खाईल हे मी एक नाही 3-4 ठिकाणी वाचलं आणि मग मला त्याचं गांभीर्य समजलं. तर असं जरी असलं तरी या पृथ्वीवर काही लोक अवतार जन्माला येतात. आणि असाच एक अवतार आहे सुभाष पाळेकर, अमरावतीचा. बेलोरा त्यांचं गाव. आणि ते एकदम सत्यवादी. 10वी झाले आणि कृषी शिक्षण घेण्यासाठी अमरावतीला त्यांनी कृषी कॉलेजमध्ये नाव टाकलं. तर पहिले ते 2 वर्ष चांगल्या रीतीने शिक्षण घेतलं. आणि ते कृषीचं शिक्षण घेत असतानाच धारणीजवळ, त्यांच्या अमरावतीजवळच धारणी नावाचं जंगल आहे, तर त्यांनी शेती आणि आदिवासी काय एकमेकाचं नातं आहे हा विषय अभ्यासाकरता घेतला. तर त्यांना कृषी कॉलेज म्हटलं की दररोज शिकवायचे, ही अशी जमीन असतं, तशी असतं, मग इतकं फॉस्फेट टाका, इतकं नायट्रेट टाका, इतकं पालाश टाका, तितकं ते करा, तितकं कीटकनाशक फवारा. आणि यांचं मन कसं होतं, स्वतःशी चर्चा करणारं. तर हे जेव्हा त्या धारणी जंगलामध्ये जात 1-2 दिवस राहत महिन्यातून, तर यांना हळूहळू आत्मज्ञान व्हायला लागलं. आणि ती जी धारणी जंगल आहे ते जणू काही जंगल त्यांच्याशी बोलायचं. आणि मग ते बोलल्यावर ते अस्वस्थ व्हायचे. ते जंगल बोलायचं की बघ सुभाष, तुम्ही लोक जंगलाच्या बाहेर शेती करता, त्याच्यामध्ये फॉस्फेट, नायट्रेट, युरिया टाकता, आणि हे टाकल्यावरही तुमची पिकं येत नाहीत, ओसाड पडतात, खूप रोगराई येते. मग माझ्या जंगलामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे की माझं जंगल बघ हिरवंगार आहे, कुठंच रोगराई नाही आणि कुठंच काही तुला कमजोर पिकायचं असंही दिसणार नाही. मग असं का होतं? तर मग यांनी त्यांचे प्रिन्सिपल, त्यांचं नाव उले माले सरांना विचारलं की सर, मी तर जंगलात गेलो की ते जंगल नेहमी माझ्याशी बोलतं की सुभाष, तुम्ही शेतामध्ये रासायनिक खतं टाकता, कीटकनाशक देता, आमच्या जंगलात तर काहीच नाही, मग आम्ही का असे होत नाही? तर ते प्रिन्सिपल बोलले, सुभाष, मला ते एवढं खोल माहीत नाही, मला जे पूर्वी शिकवलं तेच मी तुम्हाला शिकवतो. आणि मग शेवटचं ग्रॅज्युएटचं वर्ष असताना त्यांना एकदम पश्चाताप झाला. आणि ते म्हणत की नाही, तुम्ही खूप चुकीचं शिकवता आणि हे शिक्षण चुकीचं आहे. बघ, एवढ्या मोठ्या सिस्टीमला असे प्रखर विचार सांगणं म्हणजे किती चमत्कारी. तर त्यांनी 1च वर्ष बाकी होतं, ते कृषी कॉलेजचं शेवटचं वर्ष सोडून दिलं. आणि सोडून दिलं तर घरी मामा, आईवडील बसारे डोळे बंद करून.
सर्व दुःख व्यक्त करायला लागले की बाबा तुला काय करायचं, तू आपला शांतपणे ग्रॅज्युएट हो, आपले मंत्री लोक नातेवाईक आहेत, तुला चांगली बायको मिळेल, उद्या तू कुलगुरू होशील, कार मिळेल, बंगला मिळेल. हे म्हणत नाही 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 नाही, हे सर्व खोटं शिकवतात, मला याच्यावर संशोधन करायला पाहिजे. म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो, ते आता ही मुलगी एक 10वी 11वी आहे, ते 13वीला गेलेले असताना त्यांनी ग्रॅज्युएट न होता शिक्षण सोडून दिलं. आणि का सोडून दिलं तर त्यांना त्या जंगलापासून आत्मज्ञान मिळालं. ते जंगलने आत्मज्ञान असं दिलं की हे बघ सुभाष, तुम्ही लोकांनी काय केलं, रासायनिक खतं टाकून टाकून सर्व जमीन मरण पावलेली आहे. माझं काय म्हणे, हे माझं जंगल आहे, ते कुठले रासायनिक खत नाही. तर आता विद्यार्थ्यांनो, तुमच्या बुद्धीला कस देणारा प्रश्न की आपले राज्यपाल जे आहेत आचार्य देवव्रत साहेब, यांनी 15 वर्ष रासायनिक खत दिलेल्या शेतीत 1 ग्रॅममध्ये किती जीवनावश्यक जीवाणू आहेत हे अभ्यास करायला सांगितलं शास्त्रज्ञांना. तर शास्त्रज्ञांनी काय उत्तर दिलं की 1 ग्राम मातीत 600 लाख जमिनीला उपयोगी जीवाणू आहेत. मग ती शेती जेव्हा एक 5-6 वर्षांनी पुन्हा जिवंत झाली, ते कसे ते मी तुम्हाला नंतर सांगतो हळूहळू. तर त्या 1 ग्राममध्ये किती जीवाणू असतील, 161 कोटी. बघा, आता तुम्हाला तेवढी क्षमता नाही विचार करण्याची, पण 300 पट जास्त जीवाणू, हा पॉईंट लक्षात घ्या. आणि जेव्हा त्या जीवाणूंवर आपण रॉकेल टाकतो, पेट्रोल टाकतो, खत टाकतो, ते मरून जातात. तर ते जंगलातले झाडं त्या सुभाष पाळेकरला समजावून सांगत की तुमच्या लोकांनी हे सर्व जीवाणू मारून टाकले. आम्ही काय करतो म्हणे, जंगलात 1 फूट जर आपण हिरवं पान घेतलं तर ते 5 ग्राम साखर तयार करतं. आणि झाड काय करतं, 1 ग्राम साखर खाली मुळांच्याकडे पाठवतं. त्या मुळांच्या जवळ हे सर्व जीवाणू जमा झालेले असतात. आणि ते झाड काय सांगतं की बाबा त्या मुळांच्या खाली जे जीवाणू आहेत त्यांना खाऊ घाललं. मग ते खाल्लं की ते काय करतात, हवेतला नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन जे जे काय आवश्यक आहे हवेतून शोषून त्या झाडांना देतात. बघा, आता मूळ प्रिन्सिपल तुम्ही लक्षात घ्या की सुभाष पाळेकर जी शेती पद्धती आहे ती कशावर आधारित आहे, तर जीवाणूंच्यावर. आणि जेव्हा रासायनिक खत दिल्यानंतर का ते जीवाणू नॅचरली मरणार ना. आपल्या हातावर जरी आपण युरिया टाकून आपलं मांस सडून जाईल. तर हा त्याचा मुख्य हेतू आहे. आणि मग या सुभाष पाळेकरनी जेव्हा शेवटच्या वर्षाला ते शिक्षण सोडून दिलं, तर त्यांनी काय केलं, 5-7 वर्ष त्यांच्याकडे 15-20 एकर शेती होती, शेती केली. आणि मग त्यांनी पाहिलं की पहिल्या वर्षी समजा ते 20 पोते रासायनिक खत टाकत आणि समजा 100 पोते धान्य होत असेल, तर 7व्या वर्षी 20 काय 30 पोते जरी खत टाकलं तरी 50 पोत्याच्यावर धान्य होत नव्हतं. म्हणजे त्यांनी हा निष्कर्ष काढला की ज्या रासायनिक खताचं आपण कौतुक करतो ते सुद्धा अमर नाही. आणि मग त्यांनी काय केलं, हळूहळू संशोधन सुरू केलं. तर त्यांनी 1971 ते 1994 कमीत कमी 3000 प्रयोग केले असतील. किती? 3000. म्हणजे समजा 1 एकर शेत आहे तर 1 गुंठ्याचे त्यांनी 40 प्लॉट केलेत. मग एका गुंठ्यामध्ये 1 किलो रासायनिक खत, एकामध्ये 2 किलो, एका 3 किलो, 4 किलो, असं 100 किलोपर्यंत टाकलं. आणि त्यांनी पाहिलं की एका मर्यादेच्या वर रासायनिक खत ती झाडं घेत नाहीत. नंतर मग त्यांनी काय केलं की दुसऱ्या 1 एकरामध्ये फक्त जे शेणखत आहे त्या शेणखतावर त्यांनी प्रयोग केले की 1 किलो टाक, दुसऱ्यात 2 किलो, तिसऱ्यात 5 किलो, 10 किलो, 100 किलो. तर त्यांना हळूहळू असं दिसून आलं की ते अनायसे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी होते, मायक्रोस्कोप आणि हे त्यांना टेस्ट माहीत होत्या. तर त्यांना एक चमत्कार दिसून आला. आपण फक्त काय गोमाता करतो, तर या पृथ्वीवर जेवढेही जनावरं आहेत त्याच्यामध्ये जी देशी गाय असते आपली, गीर गाय किंवा दुसरी गाय नाही, फक्त देशी गाय, तिच्या पोटामध्ये जे आतडं असतं त्या आतड्यामध्ये
वनस्पतीला उपयोगी अशी जीवाणू असतात. आता तुम्ही हळूहळू जेव्हा पुढे शिकाल तर आजकाल तर यूट्यूबवर पण ऐकायला मिळतं की आपल्या पोटातला जो आतडा आहे त्याला काय म्हणतात दुसरा मेंदू. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात. जसं आपण हे दही वगैरे खातो किंवा काही हे खातो तर त्याच्यात आपल्याला ते डायरेक्ट जीवाणू मिळतात. तर त्या सुभाष पाळेकरनी जे वेगवेगळे शोध लावले तर एक शोध असा लावला की एक देशी गाय ती 30 एकर शेतीला खत पुरू शकते. आता दुसरा थोडा कठीण मुद्दा की आपण समजा घरात किलोभर हळद आणली, ती भाजीमध्ये इकडे तिकडे झाली, ती खाण्यातली हळद झाली आपल्या भाजीतली. पण जेव्हा ते आपण चमचाभर हातावर घेऊन जातो तर ती औषध होते ना. तर तसं त्या सुभाष पाळेकरने लोकांना समजावून सांगितलं की तुम्हाला फक्त एका एकराला 12 किलो शेण आवश्यक आहे. किती किलो? 12 किलो. पण तुम्ही जेव्हा 100 आणि 200 किलो टाकाल तर ते चुकीची पद्धत आहे. आणि मग त्यांनी 30 वर्ष ही घनघोर तपश्चर्या केल्यावर त्यांना देवाने 1994 साली 5 वर दिले. किती वर दिले? 5. जसं गौतम बुद्धानं विपश्यना विद्या शिकवली तर पंचशील शिकवलं, किंवा हिंदू लोकांमध्ये अष्टांग मार्ग, मुस्लिमांमध्ये रोजे वगैरे असे शिकवले गेले. तर ते 5 वर कोणते? तर पहिला वर म्हणजे बीजामृत, नाही जीवामृत. त्यांनी काय शोध लावला? जीवामृत. आणि मग तो शोध कसा आहे की 200 लिटरचा एक ड्राम घ्या, त्याच्यामध्ये 8 दिवसातलं किंवा ताजं गाईचं फक्त शेण, म्हशीचं किंवा बैलाचं नाही, 12 किलो शेण पाण्यात मिक्स करा, त्याच्यामध्ये 7-8 किलो त्या देशी गाईचं मूत्र. तुम्हाला इतकं कोण पकडणार, कोण हे करणार? तर आता लोक सर्व व्यावसायिक झाले आणि हे जे आपण गोआश्रम म्हणतो ना, तिथं 20 रुपये लिटर प्रमाणात मूत्र विकतात का 10 रुपये किलो प्रमाणात शेण पण विकतात. म्हणजे आजकाल जिकडे तिकडे सर्व हे मिळू लागलं. तर त्या ड्राममध्ये 5-6 किलो हे, नंतर 4 किलो बेसन किंवा चक्कीतलं खाली पडलेलं पीठ असतं ते, 4 किलो गूळ, आणि शेतीच्या 2 बांधात, दोन शेतीच्या मधात जो बांध असतो बघ, आता सर्व शेती निर्जीव झाली खत टाकून टाकून. आणि राज्यपाल साहेबांची क्लिप मी या ताईला पाठवून ती मागं पुढे तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवीन की राज्यपाल साहेबांनी सांगितलं की हे बघा, ही निर्जीव झालेली शेती आहे, हिच्यामध्ये नांगरही जात नाही आणि पावसात पाणी भरलं की सर्व असं साचून राहतं. आणि ही या कृषी पद्धतीनं जिवंत झालेली जी शेती आहे तिच्यामध्ये गांडूळ भरपूर आहेत, त्याला छिद्र खूप आहेत आणि पाण्याचा निचरा खूप होतो. तर ती क्लिप आपल्याला तो पुरावा दाखवते. तर अशा रीतीनं जे 2 बांधाच्या मधातली जी शेती असते, हसू नको गं, मग मी म्हणून डोळे बंद करायला लावले ते. हां, तर ऐकून घ्या. 2 शेताच्या मधात बांध असतो, तो बांध लाखो वर्षापासून आहे. म्हणजे नवीन शेती केली असेल तो भाग वेगळा, पण एरवी झाडाखाली किंवा बांधावर आपण त्याला पेरणी करत नाही, खतही देत नाही. हा पॉईंट लक्षात घ्या. तर त्या बांधावरची 1 फूट खोलून आतमधली 2-3 आंधोळ्या माती, तर अशी ही माती जेव्हा आपण त्या ड्रामात टाकतो तर त्याला म्हणतात जीवामृत. आणि ते 3 ते 4 दिवस, जसं आपण दही विरजण टाकलं, त्याला विरजण येऊ दिलं की त्या 200 लिटर पाण्यामध्ये करोडो जमिनीचे उपयोगी जीवाणू तयार होतात. आणि जेव्हा हे जीवाणू आपण पिकांना पाणी देतो तर 1 ते 200 लिटरचा ड्राम किंवा ते 12 किलो शेण एका एकरला पुरतं. म्हणजे पाणी आपलं सिंचनाचं चालू राहतं. मग तुम्ही ते गाळून टाका की त्या पाण्याच्या प्रवाहात सोडा. तर अशा रीतीनं दरवर्षी त्या पिकाच्या वेळेस 6 वेळा फक्त त्याला तसं ते जीवामृत द्यावं लागतं. म्हणजे बघ, एखादा मनुष्य काय करेल, एकरभर शेत आहे का दिलं टाकून 4-5 बंड्या शेणखत, त्याला महत्त्व नाही. पॉईंट लक्षात घे. पण हे जे 12 किलो शेण आहे त्याच्यात गाईचे जीवाणू असतात, ते हजारो लाखो पट वाढतात आणि त्या जमिनीचं पुनर्जीवन होतं. हा इतका पॉईंट समजला तुम्हाला? आणि त्याच्यामुळे राज्यपालांनी 200 एकर जमीन जिवंत करून दाखवली. ती यूट्यूबवर अवेलेबल आहे. यानंतर मग त्यांनी काय केलं,
की आपला आता तुम्हाला आठवत असेल की घरी काही ज्वारी बिरी आणली की त्याला पेरायच्या आधी काहीतरी औषध लावतात का, तर मग चांगले बी निघतील. पण त्याच्या किमती एवढ्या महागड्या आहेत की आपल्या यवतमाळ वर्धा भागात शेतकरी लोक फक्त त्याच्यामुळे आत्महत्या करतात. म्हणजे एक असा सिद्ध झालं की ज्या भागात रासायनिक खत आणि कीटकनाशक वापरतात तिथं शेतकरी आत्महत्या करतात, आणि जिथं ते वापरत नाहीत, भले ते गरीब असतील, तिथं आत्महत्या करत नाहीत. कारण कुठं 1000 रुपये लिटर आणि 1500 रुपये लिटर, म्हणजे काहीच्या काहीच भाव झालेत. आणि ते एवढे जहरीले हे असतात की त्याच्यामुळे माणसं पण मरतात. तुम्ही मागं यूट्यूबवर ऐकलं असेल की फक्त तो फवारा करताना व्यक्तीनं ते वास आला आणि तो मेला. तर अशा रीतीनं त्यांनी अशाच बीजामृत केलं की 100 किलो शेण घेतलं, त्याच्यामध्ये त्या 100 किलोमध्ये बेसन टाक, गूळ टाक, हे टाक, नाही सॉरी 12 किलो शेण घेतलं, त्यात हे टाकलं, पण घट्ट ते 100 किलो बियाण्यांना ते लावलं, त्याला म्हणतात बीजामृत. तर अशा रीतीनं आपलं बीजामृत, जीवामृत, त्यानंतर त्यांनी दुसरं, आता तुम्ही जर गावी गेलात तर ऊस किंवा कडबा किंवा पराठी काही काढले की लोक कचरा शेतात पडू देतात. तुम्ही 30 वर्षापूर्वी जर पाहिलं तर लोक काय करते, सर कापून न्यायचे आणि शेत स्वच्छ ठेवायचे. तर आता त्या आच्छादनला त्यांनी महत्त्व दिले की आच्छादन जर असलं तर जमीन भुसभुशीत राहते. म्हणजे आपल्याकडे काय अर्धे प्रयोग चालू आहेत, पण त्याचं सखोल ज्ञान लोकांना नाही. त्यानंतर वापसा म्हणजे जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयोग. तर अशा रीतीनं जो सुभाष पाळेकर आहे त्याला 2016 काय झालेलं बक्षीस मिळालं पद्मश्री म्हणून. आणि नरेंद्र मोदींनी 2024 जाहीर केलं की आपली 100% 14 कोटी जमीन निर्जीव झालेली आहे. मात्र सुभाष पाळेकरच्या कृषी पद्धतीने ते आपण पुढच्या 10 वर्षात जिवंत करूया आणि आपला भारत देश पुन्हा सुजलाम सुफलाम करूया. म्हणजेच काय झालं की जे 75 वर्ष कृषी शिक्षण दिलं हे काय होतं, बोगस होतं, खोटं होतं. आणि तीच गोष्ट आता भारतात हा विषय त्याच्याशी संबंधित नाही, पण आज जे रोग वाढले, आजार वाढले, बिमाऱ्या वाढल्या, ह्या कशामुळे झाल्या, सर्व खाण्याचे दुष्परिणाम. आणि त्याच्यावर आता मागच्या वर्षी ताईने एक शिबिर केलं होतं की कमीत कमी शिजवलेलं खा, जास्तीत जास्त नॅचरल खा, म्हणजे निरोगी राहणार. तो इथला विषय नाही. फक्त विषय काय आहे की ही जमीन पुनर्जीवित काय व्हायची प्रक्रिया सुरू आहे. आणि मग आता याचा फायदा कोणाला होईल की ताई तर सध्या उद्या 20 वर्षांनी म्हातारे होईलच. हा मुलगा जो आहे, आता आजाने हे विचार ऐकले, याला त्यावेळेस का अरे असं काहीतरी आहे, चला त्याचं पूर्ण शिक्षण घेऊया. तुमचे सर्वांचे लग्न होणार, तुमचा नवरा उद्या शेतीत गेला, हे आणू दे, ते आणू दे, तुम्ही काय म्हणणार, अरे बाबा बघ आम्हाला असंच सांगितलं होतं. भला तर ट्रॅक्टरने नांगरटी करणार, लोक काय म्हणणार, मेड इन जर्मनीचं ट्रॅक्टर आणलं, हे केलं ते केलं. तर असे हे नवीन विचार प्रवाह आहेत. आणि म्हणून मी थोडक्यात तुम्हाला ह्या नवीन गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तुमच्या आवडीचे प्रश्न सांगतो की मी जे सरकारला पत्र लिहिलं तर त्याच्यामध्ये लिहिलं की हा सुभाष पाळेकर सारखा अवतार, त्यांनी आयुष्य कसं तपवलं. एक तर कॉलेज केलं नाही, लग्न झालं, 10 एकर शेती त्यांनी विकली. त्याचे सासरे म्हणत त्याच्या बायकोला की पोरी तुझा नवरा काय करते आम्हाला काही त्याच्यात जास्त इंटरेस्ट नाही, ते आमच्या डोक्याच्या वरचा विषय, पण मी तुमच्यावरचं 10-12 लाख रुपये कर्ज फेडून देतो, ते मला परत पण करू नका. पण हा महात्मा गांधीचा अवतार सुभाष पाळेकर हे काय बोलले, नाही आपण स्वाभिमानी जगायचं. मग काय ती अर्धांगिनीच, त्यांनी शेती विकली. शेतीच नाही विकली तर पुढे प्रयोग करण्यासाठी तिने स्वतःचे सर्व दागिने विकले. 20 तोळे तिच्याकडे तेही विकले. आता ती 5-6 वर्षापूर्वी मरण पावली. आता सुभाष पाळेकरांचं वय 75 आहे. आणि अशा रीतीनं ज्यांना काय म्हणतात राष्ट्रपुरुष, तर मी तिथं म्हटलं की यांचं 300 रूम्सच्या एवढं मोठं म्हणजे नाट्यगृह बांधा, आपलं नाट्यगृहने प्रयोगशाळा बांधा जागतिक. त्यानंतर त्यांना अमरावतीच्या त्या बडनेरा स्टेशनला लिहा
किंवा सुभाष पाळेकर ग्राम के लिए यहाँ उतरिये किंवा कृषी विद्यापीठ के लिए यहाँ उतरिये. त्यानंतर यांचं 5 प्रकारचं आत्मकथन लिहा. म्हणजे तुम्ही जे 5व्या वर्गातले मुलं आहात त्यांना सहज समजेल असं, जे ग्रॅज्युएटचे आहेत त्यांना सहज समजेल असं, जे शेतकरी आहेत त्या शेतकरी वर्गाच्या लायक आणि जागतिक दर्जाचं. तर अशा मी शासनाला शिफारशी केल्यात. आणि जेव्हा तुम्ही उद्या खूप शिकलात तरी हे प्रश्न फक्त तुम्ही आता शेती असलं तर शेतकरी म्हणून करणार, पण जेव्हा तुम्ही प्रशासक होणार तर प्रशासकच्या अँगलने तुम्हाला ते जनरल नॉलेज माहीत असणं आवश्यक असतं. तर आता एवढं बोलून मी हे विचार थांबवतो. आणि ए पोरा तुला पॉईंट थोडासा लक्षात आला का? म्हणजे पुढे भविष्यात तू जिज्ञासा डेव्हलप करू शकता. आता तुमच्या घरी 30 तारखेला लग्न आहे त्यामुळे सर गडबड झाली.